सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। भांडूपमधील 114 या वॉर्डमध्ये आपल्याला राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। या वॉर्डमध्ये शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय दीना पाटील यांची मुलगी राजुल पाटील या शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत। आपण आज थेट बातचीत करूया। राजुल मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं टाइम महाराष्ट्रामध्ये। थँक्यू सो मच। माझा पहिला प्रश्न आहे की निवडणुकीसाठी तुम्ही मैदानात उतरलायत, एकूणच काय आव्हानं आहेत, काय भावना काय? खूप छान आहे वातावरण, मजा येते। डोंगराळ भाग आहे, सगळीकडे फिरतोय, लोकांना भेटतोय, दरवाज्यांपर्यंत पोहोचतो सगळ्यांच्या, आणि जे प्रेम त्यांच्याकडून मिळतंय तर नक्कीच ती खात्री आहे की ते मला निवडून आणतील। नागरिकांचा प्रतिसाद काय? खूप सुंदर आहे। तेच मी सांगते की तेच खूप सपोर्ट चांगला आहे, ते खुश आहेत, तरुण आहे म्हणून त्यांना पण एक नवीन फेस दिसत आहे, आणि माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांना। ओके, जर नगरसेवक झाला तर काय उपाययोजना असणार आहेत या विभागासाठी एकूणच तुमची? सर्वात प्रथम या विभागात ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे, कारण फार डेव्हलप होतो आहे एरिया, पूर्ण स्लम विभाग असल्यामुळे आणि इथे SRA आणि सगळे येण्यामुळे डेव्हलपमेंट खूप फास्ट स्पीड मध्ये चालू आहे। आणि जसं डेव्हलपमेंट होत आहे, लोकांच्या गाड्या वाढत आहेत, येणं जाणं वाढतंय, पब्लिक लोक वस्ती वाढते आहे, तर तिथे कुठेतरी आपल्याला ट्रॅफिक हे कंट्रोलमध्ये येत नाही। आणि रोड्स आहेत ते आधीपासूनचे जसे छोटे आहेत ते तेवढेच आहेत, रोड वाईडनिंग हे झालेलं नाही आहे, तर त्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त आहे। म्हणजे माणूस ऑफिसमधून CST वरून निघाला तो भांडूपला 45 मिनिट्स मध्ये पोहोचतो, मग खाली भांडूप स्टेशन वरून वर टेंबीपाड्याला पोहोचायला त्याला 1.5 तास लागतो। एवढी वाईट परिस्थिती आहे, पण आपण त्याच्यासाठी नक्कीच सगळ्या लोकांना एकत्र घेऊन एक जमसंवाद घेऊन किंवा वी विल ट्राय टू डू आवर बेस्ट की सगळ्यांना। या प्रभागात एकूणच प्रमुख समस्या कोणत्या आणि त्यासाठी तुमची ब्लू प्रिंट काय? तर प्रमुख समस्या डोंगराळ भाग असल्यामुळे ड्रिंकिंग वॉटर आहे, ड्रेनेज आहे, क्लेनलीनेस आहे, लिटिल समवेअर ट्रॅफिक आहे, डेव्हलपमेंट आहे की आता स्लम मधून सगळ्यांनाच बिल्डिंग मध्ये शिफ्ट व्हायचं आहे, तर ते SRA चे जे प्रकल्प आहेत त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत। आणि एकूणच आपले वडील हे खासदार आहेत उभाठा गटाचे, आपल्याला राजकीय वारसा लाभला, याचा काही या निवडणुकीत फायदा होतोय का? किंवा एकूणच नागरिकांचा प्रतिसाद काय आहे तुमच्याकडे? नक्कीच माझे आजोबा असतील, आजी होते, माझे वडील, हे सगळ्यांनीच या विभागात काम केलेलं आहे, आणि त्याचा नक्कीच ते जे सपोर्ट आहे त्यांच्यामुळे, त्यांचे काम केलेलं आहे, त्यांनी जी सेवा केली आहे ते नक्कीच मला बेनिफिशियल राहणार आहे। आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी या विभागात फिरत आहे, सगळ्यांना वन ऑन वन मी पण पोचण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्याचा नक्की मी पण सगळ्यांबरोबर एक रॅपो माझाही झालेला आहे, आणि खासदारकीच्या निवडणुकीच्या टाइमाला ईशान्य मुंबईमध्ये कार्य करतच आहोत, तर त्यामुळे लोकांचं एक्सेप्टन्स पण आहे। एकूणच पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये जागा वाटपाच्या वेळी या प्रभागाचा मोठा पेच निर्माण झाला होता। आपल्या समोर माजी नगरसेविकाचं आपल्या समोर आव्हान आहे, याकडे कसं? लोकशाही आहे, त्यांची इच्छा होती उभं राहायची, ते राहतात। धन्यवाद मॅम। तर या होत्या राजुल पाटील, आपण त्यांच्याशी बातचीत केली। मी जान्हवी जाधव, टाइम महाराष्ट्र, मुंबई।